डॅडी बोलवलं होतं. या 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 बसा बस. आम्ही असं ऐकलं तर तुम्ही माफी मागायला सुनबाईंच्या घरी गेला होता म्हणे. हा ते मग काय झालं? का नाही आल्या सुनबाई घरी? काय झालं? का नाही आल्या सुनबाई घरी? अक्का चहा सांडला. चहा नाही सांडला, तुमच्या लेकाचा मेंदू सांडला. तो परत त्याच्या डोक्यात भरा. आई म्हणून तेवढं तरी करा. दारू पिऊन कोणी बायकोला त्याच्या घरी आणायला जातं का? अक्कल काय शेण खायला गेली का तुमची? हे तुमच्यामुळे आई तर कुलीत मिळाला त्यांच्या हातात. लायकी नसलेली माणसं आम्हाला राजीनामा मागायला लागली तरी बी नशा उतरणार तुमची. आमचा पैसा तुम्हाला मिळाला तसं आमचं राजकारणी डोकं का नाही मिळालं तुम्हाला? तुम्हाला आम्ही काय सांगितलं होतं? गोडी गुलाबीनं सुनबाईंना घरी घेऊन यायचं सांगितलं होतं ना? डॅडी माझ्याकडून जेवढं प्रेम शक्य होतं तेवढं मी ट्राय केलं. आता ह्याच्यापेक्षा जास्त प्रेम नाही माझ्यात. प्रेम नाही कमी पडलं, दारू जास्त झाली. आम्हाला आमची सुनबाई परत घरात पाहिजे आणि त्यांना तुम्हीच बोलवणार आणि ते बी लाडी गोडीनं. बरोबर बोलतोय का आम्ही? वय हे आमचे चिरंजीव आम्हाला काय सुखानं जगू देणार असं वाटत नाही. यांचा कांडका आम्हालाच पाळावा लागणार. ए छत्री, चहा ठेवायला सांगू का? त्यापेक्षा कर्जाचे पहिले पैसे द्या. 20 लाख कर्ज आहे तुमच्यावर. अहो साहेब, थोडी मुदत वाढवून द्या की. हे बघा, पैसा आलं का नाही की सगळं एकदम भरतो, है का नाही? हे ऐकून ऐकून थकलोय आम्ही. ए जा रे, गाडी उचला यांची. अहो अहो असं नका करू. मग मी धनूला गाडीवर कसं नेणार? ते तुमचं तुम्ही बघा. हं? ए, तुम्ही बाहेर थांबा, मी जरा यांच्याशी बोलतो. धनू कोण? होणारी बायको का? हो, त्याची बायको आहे. तिला माहिती आहे का हे कर्जाबद्दल? काय वार्ता करताय राव? त्यांना माहित असतं तर लग्न ठरलं असतं का? हे बघा, लग्नाचा विषय आहे म्हणून सांगतोय. हे कुठलं ना कुठलं कळतच. काय लग्न मोडायच्या आत साखरपुडा करून घ्या म्हणजे टेन्शन नाही. नाहीतर हे कर्ज प्रकरणांमध्ये ब्रह्मचारी राहावं लागल आयुष्यभर. आता या वेळेला सोडतो पण पुढच्या वेळेला सोडणार नाही. कर्ज लवकर फेडा. हो, फेडतो. काय काळजी करू नका, फेडतो. लईच भारी आयडिया दिली की ह्यांनी. उद्याच्या उद्या साखरपुडा उरकून टाक. पप्पा, एक काम भारी झालं बरं का. हा. तुम्ही त्या लोकांकडनं आहे ना 1 तोळ्याची अंगठी कबूल करून घेतली ती. हाऊ किमान आपले 2-3 महिन्याचे हप्ते तरी जातील. हा नाहीतर काय? नाहीतर काय म्हणे, मी दम टाकला म्हणून. नाहीतर हे कशाचं बोलत्यात? ते बरोबर आहे, पण आपल्याला आता धनूला पण एक अंगठी करून द्यायला लागेल की. अरे काय येडा झाला काय तू? हे बघ, आपण तोळ्याची अंगठी घालू असं कबूल केलंय. आपण सोन्याची अंगठी घालू असं कुठं कबूल केलंय आपण? ती सोन्याचं पाणी दिलेली अंगठी असते की नाही बाजारात, 1000-1200 रुपयाची, ती देऊन टाकू. पप्पा, अहो असं काय करताय? तेवढी तरी कुठे आहेत आता माझ्याकडे पैसे? शेवटचेच 1500 राहिले. बाप आणि लेख दोघं बी एक जात अडाणी. कधी तुम्हाला अक्कल यायची ना कुणाला माहिती. अंगठी
द्यायचीच नाही. काय काय डोसक्यावर पडली काय तू? मम्मी नक्की काय चाललंय तुझ्या डोक्यात? सांगते, कान करा इकडं. सूर्या, कधी कधी काही काही गोष्टी ना वेळेवर सोडायच्या असतात. आता जे काही झालं त्यात आपली किंवा तेजूची काही चूक नव्हती ना, त्यामुळे तू फार याचा बर्डन घेऊ नकोस. आणि राहता राहिला प्रश्न डॅडींचा, तर मला नाही वाटत ते येतील. त्यामुळे आपण आपापला साखरपुडा पार पाडूयात. नाही नाही, त्या घरच्या कुठल्याच कार्यक्रमाला डॅडी नाही आला असं झालंच नाही तर ते काय नाही, मीच आमंत्रण द्यायला जातो. मला खात्री आहे डॅडी नक्की येतील. आणि तयारीचं काय, ती कशी करायची आपण? तुम्ही नका काळजी करू, सगळं होतंय. हे बघा, काजू पुढे आहे ना डेकोरेशनचं बघतील, राजू जेवणाचं बघल, आणि बाकीची कामं माझी हुशार बायको आहे ना ती बघल. आणि उरली सुरलेली कामं आहे ती मामानी पप्पी करल, आहे ना. धनुचं साखरपुडा आहे ना तणक्यात करू आपण. हा तणक्यात करू. चला तर मग कामाला लागूयात. मी आता जेवणाचं सामान दुकानातनच घेऊन जाते. मी तिला मदत करतो. चालतंय. दादा मी डेकोरेशनचं बघतो. हा, आणि मी लगेच आमंत्रण द्यायला जातो. हा, आणि ना मी धनुच्या कपड्यांचं आणि अंगठीचं बघते. झालं तर मग